नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, पोस्ट ऑफिसमध्ये 5 नवीन योजना आणण्यात आल्यात, ज्यामध्ये तुम्हाला एफडी पेक्षा जास्त व्याजदर मिळणार आहे। तर मग चला आजच्या व्हिडिओमध्ये हेच जाणून घेऊयात की पोस्ट ऑफिसमध्ये कोणत्या अशा योजना आहेत आणि यामध्ये तुम्हाला काय काय फायदा होणार आहे ते। मित्रांनो, पोस्ट ऑफिसच्या या योजनांमध्ये गुंतवणूकदारांना 8.2% पर्यंतचे व्याज मिळणार आहे, ज्यामध्ये या 5 योजना फारच खास आहेत। यातली सगळ्यात पहिली योजना आहे ती म्हणजे ज्येष्ठ नागरिक बचत योजना। पोस्ट ऑफिसमध्ये ज्येष्ठ नागरिक बचत योजना ही एक ठेव योजना आहे, ज्यामध्ये SCSS यावरती 8.2% व्याज आपल्याला मिळणार आहे। त्यानंतर दुसरी योजना आहे ती म्हणजे सुकन्या समृद्धी योजना। यामध्ये पोस्ट ऑफिसमधील सुकन्या समृद्धी योजना हिचा कालावधी वयाच्या 18व्या वर्षापर्यंत ते 21 वर्षापर्यंत असणार आहे। यामध्ये SSY यावरती 8.2% व्याज मिळणार आहे। त्यानंतर पुढची योजना आहे ती म्हणजे राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र योजना। राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र योजना ही एक पोस्ट ऑफिसची बचत योजना आहे। यामध्ये तुम्हाला 7.7% व्याजदर मिळणार आहे। त्यानंतर पुढची योजना आहे ती म्हणजे किसान विकास पत्र योजना। किसान विकास पत्र योजना ही पोस्ट ऑफिसने सुरू केलेली कमी जोखमीची बचत पर्यायी योजना आहे। यावरती तुम्हाला 7.5% व्याज हे मिळणार आहे। त्यानंतर पुढची योजना आहे पोस्ट ऑफिसमधील मासिक उत्पन्न योजना। यामध्ये पोस्ट ऑफिसमधील मासिक उत्पन्न योजना ही एक सुरक्षित गुंतवणूक योजना आहे, ज्यामध्ये 7.4% व्याज तुम्हाला मिळणार आहे। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं एफडी पेक्षाही जास्त व्याजदर तुम्हाला पोस्टाच्या या 5 योजनांमध्ये मिळतोय। तर मग मित्रांनो, आजच या योजनांचा लाभ घ्यायला तुम्ही विसरू नका आणि आपल्या जवळच्याच पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन आपण या योजनांसंदर्भातली अजून जास्त माहिती घेऊ शकता आणि काय काय कागदपत्र त्यासाठी लागतील ती कागदपत्र देऊन तुम्ही ही योजना चालू करून घेऊ शकता। तर मग मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।